जब हम ऐप्स बनाते हैं तो वो उसके पर्पस के लिए होता है, तो एक एपीआई यूज करते हैं एपीआय यार समय भावला तर एपीआय नाही माहिती, कारण त्यांनी केलेली प्रिंटिंग इंजिनिअरिंग. पण जर का तुम्ही पण एक डेव्हलपर असल्याने तुम्हाला पण विचार येत असेल की यार एपीआय म्हणजे नेमकं काय असतं, नेमकं एपीआय ही कन्सेप्ट आहे काय, तर टेन्शन नका घेऊ. मी एकदा सिंपल भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करतो. समजा जसं की तुम्ही कुठे लंचला गेले, कुठे हॉटेलमध्ये जेवायला गेले, तर त्या ठिकाणी तुम्हाला ऑर्डर स्वतःहून द्यावं लागते. म्हणजे समजा तुमच्याकडे एक वेटर आला, वेटर तुम्हाला विचारतो ना की सर काय हवं आहे तुम्हाला, मग तुम्ही तिकडं जे पण लिस्टमध्ये असेल त्याच्यातलं ऑर्डर तुम्ही देतात वेटरला. वेटर काय करतो, त्याला नोट डाऊन करतो आणि मग जातो किचनमध्ये. मग किचनमध्ये झाल्यावर म्हणजे असं समजा की जो किचन आहे तो एक डेटाबेस आहे आणि आपण तिकडे काय दिली, एक ऑर्डर दिली आणि आपण एक क्लायंट आहे, एक युजर. फॉर एक्झाम्पल मी एक अमेझॉन वेबसाईट वापरतोय, मग त्या ठिकाणी मला एक वस्तू विकत घ्यायची, तर मी काय करेल तिथं सर्च करेल आणि त्याला ऑर्डर करेल. सेम तसंच आहे. मग जर का मी त्या वेटरला काही ऑर्डर देतोय, तर तो काय करतोय, किचनमध्ये जातोय आणि आपल्याला जे पाहिजे ते सर्व करून म्हणजे प्लेटमध्ये रचून ते आपल्याला आणून देतोय. मग ह्याच ठिकाणी एपीआयचं काय काम आहे, मग जो वेटर आहे ना तो ॲज अ एपीआयचं काम करतोय, ॲप्लिकेशन प्रोग्राम इंटरफेस. म्हणजे कसं की एका युजरने काहीतरी ऑर्डर दिली एका वेबसाईटला, ॲपला, की मला ही XYZ गोष्ट मला हवी आहे, ती मला शोधून दे, आणि ती गोष्ट कुठेतरी डेटाबेसमध्ये स्टोअर आहे. मग आता डेटाबेस कुठं काय आहे ते आपल्याला थोडी माहिती, युजरला माहिती नाही आहे. ते कोणाला माहिती आहे, तो डेव्हलपर, ज्या डेव्हलपरने तो डेटाबेस सगळं सेट केलेला आहे. मग काय की आपण एक ऑर्डर दिली आहे आणि आपल्या ती गोष्ट जी आहे ती आपल्याला समोर ॲपमध्ये कशा प्रकारे दिसते आणि तो डेटाबेसमधून ती गोष्ट येऊन आपल्याला कशी दिसते, ते झालं काय एक सिम्पल वर्डमध्ये एपीआय. आणि मग हॉटेलचं उदाहरण घेतलं, त्या ठिकाणी एपीआयचं काम कोणी परफॉर्म केलं आहे, तो जो वेटर आहे त्यांनी आपली ऑर्डर घेतली, बॅकएंडला गेला. तो बॅकएंड म्हणजे काय, तो किचन, तिकडनं तो डेटा त्यांनी घेतला. डेटा म्हणजे तेच की आपण जे ऑर्डर दिलं जेवण, तर त्यांनी तो तिकडनं डेटा घेतला आणि आपल्याला आणून दिला. बस.